Co-powered by Techno. मला वाटतं धक्का वगैरे याला काय म्हणता येणार नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार नाही, ज्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नाही, ते इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी मोकळे राहतात. आणि अशा वेळेला ज्यांना लढायचंच आहे त्यांना त्या ठिकाणी पर्याय म्हणून ते एकतर पवारसाहेबांकडे जाणार किंवा उद्धव ठाकरेंकडे जाणार. आता उद्धव ठाकरेंकडे उभं राहायला लोक आहेत, काँग्रेसमध्ये अनेक लोक आहेत. आता पवारसाहेबांकडे व्हॅक्यूम मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळं ती पोकळी भरली जाते. धक्का वगैरे याला मानायचं काय कारण नाही. दुसरा एक असा प्रश्न की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांवरती टीका केली आहे. भाजपच्या दाढीवाल्याला डिंगा रोग झालाय तर भाजपच्या रोगट्यावरती गुलाबी अळी आली अशी टीका त्यांनी. नाही, मला वाटतं अत्यंत विकृत पद्धतीनं कधी नव्हे एवढ्या टीका टिप्पण्या महाराष्ट्राच्या राजकारणात खालच्या पातळीवर होत आहेत. आणि मला वाटतं या सर्व अशा प्रकारच्या टीकांना महाराष्ट्रातील जनता विटले, त्याचे परिणाम मतदानाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल. नाही, मला वाटतं उद्धव ठाकरे तर बेताल बोलायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना ज्या पद्धतीनं बोलले, आता बोलायला तर आम्हालाही येतं, आम्ही खालच्या पातळीवर टीका करू शकतो. परंतु महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणानं त्या ठिकाणी एक परंपरा आहे आणि अशा वेळेला मला वाटतं त्या चौकटीत बोलायला पाहिजे. परंतु संजय राऊत, उद्धव ठाकरे या ठिकाणी वाटेल ते बोलायला हल्ली लागलेले आहेत आणि त्याची दखल जनता घेते. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.